नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काजू कतली. ह्यासाठी मी 4 वाट्या काजू घेतले आहेत. वजनाने अर्धा किलो आहेत हे. ह्याची आता आपण पेस्ट करून घेऊया तयार. ही अशी आपण ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता आपण ही पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घेऊया. ही अशी चाळून घ्यायची आहे आणि मिक्सर बंद चालू करत करत वाटून घ्यायचे, नाहीतर काजूला तेल सुटतं. हे बघा, ही अशी आपण पेस्ट तयार केली आहे. एकदम बारीक झाली आहे, चाळून घेतली आपण व्यवस्थित. आता आपण साखर पण मोजून घेऊया त्याच वाटीने. काजू ज्या वाटीने मोजून घेतले होते त्याच वाटीने मी 3 वाट्या साखर पण मोजून घेतले आहे. आता गॅसवर ठेवली आहे कढई. कढईमध्ये घालूया साखर. 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचे. हे 1 वाटी घातली आहे, अजून अर्धी वाटी घालणार आहे मी पाणी. ही अजून अर्धी वाटी घातली आहे. आता आपल्याला 1 तारेची चाचणी तयार करून घ्यायची. 1 तारेची चाचणी आता आपली बनवून तयार आहे. हे बघा, तार बनते. हे बघा, 1 तार बराबर झाली पाहिजे चाचणीची. आता आपण जी काजूची पेस्ट तयार केली होती ती घालून घेऊया. यामध्ये हलवत राहायचे, गुठळ्या नाही झाल्या पाहिजे याच्यात. काढून घेतलंय. आता ह्याची आपल्याला गोळी झाली. हे बघा, अशी घट्ट अशी गोळी झाली पाहिजे. याला अजून 2 मिनिट होऊ देऊया. झालंच आहे. आता आपल्याला हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचंय मिश्रण. आता यामध्ये 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचे. गरम ह्याच्यातच घालायचंय आणि छान असं मिक्स करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं एकदम. ह्या पट्टी, भाजी कापायच्या पट्टीवर मी बटर पेपर लावलाय, त्याच्यावर तूप घालून घेतलंय. मिश्रण आपलं हलकंसं थंड झालंय. आता आपण यावर हे मिश्रण घालून घेऊया. आता ह्याला आपल्याला ह्या पट्टीवर असं व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. तुम्ही हातानेही करू शकता किंवा तुम्ही लाटण्यानेही लाटू शकता. आता आपण हे वडीच्या साईजचं करून घेतलंय, छान असं थापून घेतलंय वडी. आता आपण हे कट करून घेऊया. तुम्ही चांदीचं परत पण लावू शकता, मी नाही लावलंय. आता हे कट करून घ्यायचं असं. आता आपण कट करून घेतले. हे बघा, ह्या साईजची झाली आपली काजू कतली. एकदम छान. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, ही काजू कतली काढून घेतली आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा, एकदम सॉफ्ट अशी काजू कतली बनवून तयार आहे. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.